आदित्य ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार आहेत। सिनेट निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद असेल। आदित्य ठाकरे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्याची शक्यता दाट आहे। सिनेट निवडणुकीतील विजयामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष युवा सेना हे जल्लोषात सध्या पाहायला मिळत आहेत। महाविकास आघाडीच्याच बाजूने कौल आहे। युवक जे होते तर लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम होता, पण मुंबईच्या विद्यापीठाच्या निकालानंतर युवक सुद्धा आता महाविकास आघाडी बरोबर आहे आणि ही विजयाची परंपरा जी आहे ती कायम ठेवण्याचा निर्धार महाराष्ट्रातील सर्व जनतेने, सर्व स्तराच्या लोकांनी, मग तो युवा असेल, शेतकरी असेल, तरुण असेल, यांनी तो निर्धार केला आहे। हे या निकालावरून स्पष्ट होत आहे। 10 पैकी 10 जागा जिंकून त्या मुंबईतला तरुण वर्ग, सुशिक्षित पदवीधर हा शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागे, शिवसेनेच्या मागे उभा असल्याचं काय चित्र स्पष्ट झालं। याआधी पदवीधर मतदारसंघात सुद्धा शिवसेनेचा विजय झाला। मुंबई विद्यापीठावर अशा तऱ्हेने भगवा फडकलेला आहे। मुंबईमध्ये शिवसेनेची शक्ती आहे, शिवसेनेची ताकद आहे। सगळा वर्ग शिवसेनेच्या मागे। मला वाटतं किती डिफरन्स, किती गॅप आहे याच्यामध्ये। निवडणुकीत थोडासा गॅप असला तर मी समजू शकतो, परंतु एवढा गॅप आणि सगळ्याच्या सगळ्या जागा युवा सेनेनं मान्य आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वात जिंकलेला आहे। मुंबईत शिवसेनेचा आवाज आहे आणि तो महाराष्ट्रातील आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।